सद्गुरुनाथ महाराज की जय। महायोगी स्वामी उमानंद सरस्वती की जय। परमपूज्य गुरुदेव महायोगी स्वामी उमानंद सरस्वती यांच्या काश्मीर शैविझम या विषयावरील प्रवचनांच्या आधारे आपण शिवसूत्रांचा अभ्यास करत आहोत. यापूर्वी आपण शांभवपायाच्या 22 सूत्रांविषयी जाणून घेतलं. आता आपण शाक्तोपायाच्या सूत्रांचा अभ्यास करणार आहोत. शाक्तोपायात एकूण 10 सूत्र दिलेली आहेत. गुरुदेवांच्या 55 ते 58 ह्या 4 प्रवचनांमध्ये शाक्तोपायांच्या ह्या 10 सूत्रांचं त्यांनी विवरण केलेलं आहे. या विवेचनाच्या आधारे आपण या सूत्रांचा अभ्यास करत आहोत. सखोल अभ्यासासाठी गुरुदेवांची प्रवचने ऐकणे उपयुक्त ठरेल. शाक्तोपायाचं पहिलं सूत्र आहे चित्तम मंत्रहा. चित्त म्हणजे शिवाशी तादात्म्य पावण्याची स्पृहा ठेवून असणारे मन. दिव्यतेकडे अंतर्मुख झालेले मन म्हणजे चित्त. अहंकार रहित मन म्हणजे चित्त. चिंता करते ते मन आणि परमेश्वराचे चिंतन करते, विचार करते ते चित्त. मनाने कधी परमेश्वराचा विचार करता येणार नाही. त्यासाठी चित्तच व्हायला पाहिजे. दुसरा शब्द आहे मंत्र. परमेश्वरापासून अभिन्न असण्याची अंतर्जाणीव म्हणजे मंत्र. परमेश्वराचे चिंतन करून देणारा तो मंत्र. ज्याने शक्तीला प्रगट करता येईल असा शब्दसमुदाय, शब्दसमुच्चय म्हणजे मंत्र. मी आणि परमेश्वर, मी आणि गुरु वेगळा नाही याची जाणीव करून देणारा तो मंत्र. मंत्र आनंदमय आहे, सुखमय आहे. का तर मंत्र परमेश्वर रूप आहे. मंत्राने आपण बाह्य जगाकडे नाही वळणार. बहिर्मुख असू तर अंतर्मुख होऊ. चैतन्याचे चित्ताने चिंतन म्हणजे मंत्र. असे चैतन्याचे चित्ताने चिंतन केले की चित्तच मंत्र होते. मंत्र हा सगळ्या धर्मांमध्ये, पंथ, संप्रदाय इत्यादींमध्ये आपापल्या पद्धतीने म्हटलाच जातो. मग मंत्र म्हणजे ठराविक अक्षरे, ठराविक शब्द, ठराविक पद्धतीने म्हटली जातात. परंतु त्याने जितकी शक्ती मिळायला पाहिजे तितकी मिळते का? नाही मिळत. का नाही मिळत? मंत्राने प्राणाचे तारण, रक्षण होते. पण तो मंत्र कसा जपला पाहिजे? मंत्र हा चित्तानेच जपला गेला पाहिजे. मंत्रातील दिव्य चैतन्याची जाणीव ठेवूनच मंत्र जपला गेला पाहिजे. नुसत्या माळा जपल्या, सतत मंत्र पुरश्चरण केले, पण ही चैतन्याची, शक्तीची जाणीव नसेल तर त्या जपाला काहीच अर्थ नाही. मंत्र हा शब्दांनी बनलेला असतो आणि शब्द अक्षरांनी बनलेला असतो. प्रत्येक अक्षरात शक्ती असते. प्रत्येक मंत्राची देवता असते. मंत्र जपताना मंत्र सफल होण्यास मंत्रातील देवतेला आवाहन करावे लागते. मंत्रदेवतेशी तादात्म्य पावून केलेल्या मंत्रजपाने मंत्रदेवतेपासूनची भिन्नपणाची, वेगळेपणाची भावना नष्ट होते. एकरूपता साधते व मग चित्तच मंत्ररूप होते. सद्गुरुनाथ महाराज की जय.